खासदार निलेश लंके यांची लोकप्रियता धोक्यात येत आहे का? खासदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांवरती 4 मे रोजी गुन्हा दाखल झालाय. त्यामधली महिला नेमकी कोण आहे? कोविडच्या काळात अतिशय सुंदर कामकाज करणारे निलेश लंके यांचं कौतुक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील केलं होतं. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या निलेश लंके एकाकी पडले आहेत का? अहिल्यानगर जिल्ह्यासह सर्वत्र खळबळ उडवून देणारं नेमकं प्रकरण काय आहे आणि यामुळे खासदार निलेश लंके यांच्या लोकप्रियतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. 3 दिवसापूर्वी म्हणजे 4 मे रोजी खासदार निलेश लंके यांच्या 5 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल होतो. FIR मध्ये खासदार निलेश लंके यांचा 2 ते 3 वेळेस उल्लेख आहे. या उल्लेखाबरोबरच खासदार निलेश लंके यांचे एका महिलेबरोबर मैत्रीचे संबंध असल्याचा देखील उल्लेख आहे आणि त्याचमुळं लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या बाबत जिल्ह्यामध्ये कुतूहल निर्माण झालंय. त्याचबरोबर पोलीस तपासाची नेमकी दिशा काय असणार आहे याबाबत देखील सर्वत्र कुतूहल निर्माण झालेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या किशोर महादेव परभणे की जो बीड जिल्ह्यातील आहे, हा खासदार निलेश लंके यांच्याच टीमचा भाग म्हणून कामकाज करत होता. 2021 ते 2026 पर्यंत म्हणजे 4-5 वर्ष तो खासदार निलेश लंके यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून काम करत होता. सोशल मीडिया अकाउंट हे खासदार निलेश लंके यांचे फेसबुक आणि इन्स्टावरील हे दोन्ही खाते तोच सांभाळत असायचा. त्या खात्यांवरती तो वेगवेगळे प्रोग्राम, खासदारांच्या भेटी गाठी याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत होता. मग हा निलेश लंके यांचाच कट्टर असणारा किशोर महादेव परभणे हा विरोधात का गेला, कसा गेला, यासाठी त्या FIR मध्ये नेमकं काय म्हटलंय हे थोडक्यात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. किशोर परभणे याला अपहरण करून, निर्वस्त्र करून बांधून ठेवण्यात येतं, मारहाण करण्यात येते, त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात येतो. एवढंच काय, त्याच्या मर्जीविरुद्ध एका टंकलिखित टायपिंग केलेल्या कागदावरती त्याची दबावात सही घेण्यात येते. याचबरोबर त्याचा व्हिडिओ देखील काढण्यात येतो आणि एका व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख म्हणजे त्यामध्ये रुपाली रासकर यांनी मला मारहाण केली असल्याचं व इतर अपमानजनक गोष्टी बोलावयास लावून माझा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला. आता या 5 लोकांनी हा व्हिडिओ काढला. त्याच्यामध्ये रुपाली रासकर नावाच्या महिलेचं देखील त्या फिर्यादीत नाव येतंय. ही रुपाली रासकर महिला कोण आहे? तर या महिलेने देखील निलेश लंके यांच्याबाबत फेसबुकवरती अनेक पोस्ट केलेले आहेत, पोलिसात तक्रार केलेली आहे. या तक्रारींसाठी तिने अनेकदा पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवलेल्या आहेत. आता तर रुपाली रासकर यांचा दावा आहे की जर हे काही ऐकण्यात आलं नाही तर मी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहे आणि निलेश लंके यांच्या बाबतच्या तक्रारी करणार आहेत. या प्रकरणामध्ये संबंधित किशोर महादेव परभणे याने गॉडफादर मीडियाशी देखील चर्चा केली. या विषयावरती बातमी लावा अशी देखील विनंती करण्यात आली. मित्रांनो, निलेश लंके यांच्या बाबत आम्ही अनेक बातम्या लावलेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात. यात कोणत्याही प्रकारे पक्षपातीपणा आम्ही कधीच केलेला नाही. त्यांच्या देखील अनेक बातम्या व्यवस्थित पद्धतीने, अभ्यासपूर्ण पद्धतीने आम्ही लावलेल्या आहेत. त्यामुळे ट्रोल करण्यापूर्वी किंवा शिव्या घालण्यापूर्वी तुम्ही जुने व्हिडिओ देखील बघू शकतात. विशेषतः ट्रोलर किंवा जे समर्थक अभ्यास करत नाही, जुने व्हिडिओ बघत नाही, त्यांच्यासाठी ही आमची खास सूचना आहे. तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता एका पांढऱ्या शुभ्र रंगाच्या स्विफ्टमध्ये प्रणव मोरे हा त्या किशोर परभणेला भेटण्यासाठी येतो, त्याच्याशी गोड गोड बोलतो आणि या किशोर परभणे याने लंके यांच्या बाबत जो व्हिडिओ फेसबुकवरती पोस्ट केलेला असतो त्या व्हिडिओ बाबत त्यांची चर्चा होते की हा व्हिडिओ तू काढून टाक. आणि त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं तर किशोर याने लंके आणि संबंधित महिलेच्या मैत्रीबद्दल
त्या व्हिडिओमध्ये काही विधानं केली होती आणि त्याचमुळं खासदार निलेश लंके यांचे कार्यकर्ते चिडतात आणि ते पुण्याजवळ हडपसर येथे लपून बसलेल्या किशोर महादेव परभणे याचा तपास लावतात आणि त्याला भेटायला जातात. दिनांक 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी रोजी ही संपूर्ण घटना घडते. त्या किशोरला अपहरण करण्यात येतं, निर्वस्त्र करण्यात येतं, बांधण्यात येतं, मारहाण करण्यात येते, त्याचा मोबाईल काढून घेण्यात येतो, मर्जीविरुद्ध दबावात व्हिडिओ बनवून घेण्यात येतो आणि संपूर्ण तक्रार ही अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनला ही फिर्याद रुपाली तासकर यांच्या रुपाली रासकर यांच्या समवेत जात. कारण रुपाली रासकर हे त्या किशोर परभणे याला संरक्षण देतात, आधार देतात. आता या सगळ्या प्रकरणामध्ये किशोर परभणे सांगतोय की ज्या 5 कार्यकर्त्यांनी खासदार निलेश लंके यांचे जे 5 कार्यकर्ते आहेत त्यांची नावं फिर्यादीमध्ये देण्यात आलेली आहेत, ती नावं म्हणजेच या संपूर्ण गोष्टीमध्ये प्रणव विजय मोरे, शरद खंडू पवार, मारुती देवराम कोकाटे, रॉबिन सिंग याचं पूर्ण नाव माहीत नाही आणि एक अनोळखी माणसं, अशी 5 जण त्या किशोर परभणेला मारहाण करतात, अपहरण करतात, मोबाईलवरती त्याचं व्हिडिओ शूट करतात. हे मागे मी सांगितलं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे चालून तुम्हाला नगरमध्ये घेण्यात आलेली पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेमधील जो मजकूर आहे, ज्या रुपाली रासकर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यांनी नेमकं काय सांगितलंय ते सुद्धा ऐकायचं आहे. या 5 जणांबद्दल ही तक्रार FIR जी दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा राग मनात धरून खराडी पुणे येथून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्टमध्ये अपहरण करून हरिओम हॉटेलच्या पाठीमागे रूममध्ये डांबून ठेवण्यात आलं, बंदिस्त करण्यात आलं, कपडे काढून लाथाबुक्क्याने मारहाण, मोबाईल काढून घेऊन तसेच संडास साफ करायला देखील लावल्याचा आरोप लंके यांच्या कार्यकर्त्यांवरती किशोर परभणे यांनी केलेला आहे. या घटनेमध्ये किशोर महादेव परभणे हा लंके यांचा कार्यकर्ता होता. फेसबुक इंस्टावरती लोकनेते निलेश लंके साहेब हे प्रोफाईल, हे अकाउंट, ते पेज तो चालवायचा. परंतु नंतर एका महिलेमुळं या प्रकरणामध्ये लंके आणि परभणे यांच्यामध्ये वाद होतात किंवा त्यांचे कार्यकर्ते त्याला मारहाण करतात. खासदार जरी असले तरी आता निलेश लंके समोर येऊन या गोष्टीचं स्पष्टीकरण देणार का? त्यांच्या 5 कार्यकर्त्यांवरती फिर्याद दाखल झाली, त्यांचा ते बचाव करणार का? यामध्ये खरं काय खोटं काय हे जनतेला समोर येऊन सांगणार का? या गोष्टीचं राजकीय भागभांडवल होणार का? कारण अनेकदा विखे आणि लंके यांच्यामध्ये आपल्याला राजकीय धुमश्चक्री पाहायला मिळते. कधी लंके त्यांच्यावरती आरोप करतात तर त्याला विखे देखील अनेकदा उत्तर देत असल्याचं आपण मास मीडियात बघतो. ही महिला कोण? ती महिला देखील नेमकं काय पाऊल उचलणार? लंके आणि त्या महिलेचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं या किशोर परभणेने जे सांगितलंय त्याच्यामध्ये त्या महिलेची नेमकी आता भूमिका काय राहणार? या किशोर परभणेवरती आणखीन काही गुन्हे दाखल होणार का? त्याला पोलीस संरक्षणाची गरज आहे का? आणि एकंदरीत तुमचं या व्हिडिओवरती या संपूर्ण लंके परभणे आणि त्या महिलेच्या प्रकरणावरती किंवा रुपाली रासकर या सुद्धा यांच्याबद्दल अनेकदा यांच्यात वादविवाद झालेले आहेत, पोलीस स्टेशन पर्यंत तक्रारी झालेल्या आहेत. तुमचं नेमकं मत काय? एक सिटिंग खासदार त्याच्या विरोधात अशा तक्रारी येत आहेत आणि या तक्रारी वाढतच चाललेल्या आहेत. नेमकं तुम्हाला काय वाटतं याबाबत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहायला विसरू नका. आज तुम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, खासदार निलेश लंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. काय नेमकं हे प्रकार आहे? खासदार निलेश लंके साहेबांचा एक कार्यकर्ता आहे किशोर परभणे नावाचा. त्या किशोर परभणे नावाच्या कार्यकर्त्याला खासदार निलेश लंके साहेबांच्या कार्यकर्त्यांनी खराडी इथून उचलून आणलं, त्याचं किडनॅपिंग केलं, त्याला मारहाण केलेली, जबरी मारहाणे, त्याचा मोबाईल वगैरे जप्त करून घेतलाय. विशेष म्हणजे त्या मोबाईलमध्ये खासदार निलेश लंके साहेबांच्या अफेअरबाबतचे सर्व पुरावे त्या परभणेकडे होते. या संदर्भात 6 फेब्रुवारी रोजी याच परभणेने माझी वाघोली इथे भेट घेऊन हे सर्व पुरावे मला पण दिले होते. पण याच्या संदर्भात मी फेसबुकवरती वारंवार याच्या संदर्भात आवाज पण उठवलेला आहे, पण माझे फेसबुकचे अकाउंट लंके साहेब चालू देत नाहीत. या माझी इतक्या वेळा मी हे केलं पण माझी कुणी दखलही घेतली नाही. याच्या संदर्भात मी 1/5/2026 रोजी आता जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना लेखी निवेदन दिलेले.
याच्यामध्ये त्या किशोर परभणेकडून आंबोरा पोलीस स्टेशनला खोट्या फिर्यादी दाखल करून घेतलेल्या आहेत, खोटे व्हिडिओ बनवून घेतलेले आहेत. त्या किशोर परभणेला लघवी पाजलेली निलेश लंके साहेबांच्या कार्यकर्त्यांनी, आणि हे सर्व निलेश लंके साहेबांना व्हिडिओ कॉल करून दाखवलेलं पण आहे. माझी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे फक्त एकच विनंती आहे, मी आत्तापर्यंत फेसबुकच्या माध्यमातून जो आवाज उठवला आहे याचा सखोल तपास साहेबांनी करावा, आणि ज्या माझ्याकडं व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत, जे माझ्याकडे पुरावे आहेत, हे सर्व पुरावे साहेबांनी त्यांच्या स्तरावरून याचा तपास करून खासदार निलेश लंके साहेबांना ह्याच्यामध्ये मुख्य आरोपी करावा. कारण आमचा कुणात ह्या परभणीचा असो किंवा माझा असो, आम्ही कधी इतरांच्यावरती बोललेलो नाही. आम्ही फक्त खासदार लंके साहेबांच्या याच्यावरतीच बोलत होतो. हे जे केलं हे सगळं खासदार लंके साहेबांनीच केले, आणि खासदार लंके साहेब हेच मुख्य आरोपी आहेत. परंतु कालच्या FIR काल जे नगर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली त्याच्यामध्ये निलेश लंके साहेबांच्या कार्यकर्त्यांना आरोपी केले आणि लंके साहेबांना आरोपी केलेलं नाही. माझी मुख्य मागणी ही आहे का लंके साहेबच मुख्य सूत्रधार आहेत याचा, आणि हे लंके साहेबांनीच केलेले. ज्या महिलांचं शोषण झालं आहे त्या महिलांच्या नवऱ्यांना लंके साहेब खोट्या गुन्ह्यांच्यामध्ये जेलमध्ये ठेवतात. त्याच्यापैकीच एक सारिका भोसलेचा नवरा पण आहे, त्याच्यापैकीच मी पण एक आहे. लंके साहेबांची ह्या सगळ्या गोष्टींचा सखोल तपास झाला पाहिजे, एवढीच माझी फक्त यांच्याकडं जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांच्याकडं मागणी. तुम्ही निवेदन दिलं तर त्या निवेदनानंतर तुम्हाला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काय आश्वासन दिले? मी निवेदन दिल्याच्या नंतर साहेबांनी मला माझ्याकडे जे पुरावे होते सर्व पुरावे पेनड्राईव्हमध्ये घेतल्याच्यानंतर साहेबांनी मी तपास करतो असं सांगितलं. काल याच्या संदर्भातला वामने साहेबांनी कॉल केला की पोलीस पोलीस स्टेशनला या फिर्याद दाखल करायची, त्याच्यामध्ये त्यांना पुरावे आढळले, आम्ही फिर्याद दाखल करून घेतो. मग त्यांनी मला इथं या पोलीस स्टेशनला यायला सांगितलं. इथं रात्री यांच्यावरती निलेश लंके साहेबांच्या कार्यकर्त्यांच्यावरती फिर्याद दाखल झालेली. तर खासदार निलेश लंकेंवर गुन्हा दाखल नाही झाला तर पुढची भूमिका काय? मी याच्या संदर्भातले सर्व पुरावे घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन बसणार. पण पारनेर तालुक्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेवढ्या महिलांचं शोषण चाललंय हे शोषण थांबलं पाहिजे, आणि हे शोषण लंके साहेबांनी केलेलंच आहे. लंके साहेबांनी फेसबुकचे इंस्टाचे अकाउंट बंद करून आमची तोंड बंद करण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या महिलांच्यावरती जो अत्याचार होतोय त्या महिला मला जे येऊन सांगतात हे आम्ही फक्त जनतेसमोर मांडतोय. कारण आमची ना पोलीस दखल घेत, ना पत्रकार दखल घेत, ना कोणता राजकारणी दखल घेत. त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडत होते. तुम्ही खासदार निलेश लंके जे एक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावर इतका मोठा आरोप करतायत, त्या संदर्भात तुमच्याकडे काही पुरावे आहेत? हो, माझ्याकडे त्याच्या रेकॉर्डिंग आहेत. त्या याच्या ज्या महिलांच्या सोबत हे केले त्याच्या रेकॉर्डिंग आहेत, आणि खासदार लंके साहेबांनी हे सगळे कृत्य केलेलेच आहेत. मी ठामपणे सांगते, आणि याचा तपास व्हायलाच पाहिजे. हे पण पाहिलं पाहिजे. आणि काही लोकांचं एखादा माणूस कायम शांतच बसलेला आहे, मग त्याला जर तुम्हाला बोलतं करायचं असेल तर काहीतरी खडा टाकून द्यायचा. पण त्यापेक्षा मला या लोकसभा मतदारसंघातील लोकांनी निवडून नेले, त्यांच्याशी पूर्णपणे 5 वर्ष प्रामाणिकपणे काम करण्याची माझी जबाबदारी आहे. आणि विशेष म्हणजे शेवट कुणी काही अमरपट्टा घेऊन आलेला नाही सत्तेचा, का पुढं मीच पाहिजे आणि तूच पाहिजे. ते काहींना वाटतं अमरपट्टा घेऊन येणाऱ्या लोकच उदास झालेत, त्यांचं लक्ष असतं निलेश लंके. अरे निलेश लंके काय बोला, पण निलेश लंकेनी तुमच्या खेळी केली ही तुमच्याच लक्षात आलं नाही ना. शेवट मलाच सांगावं लागलं काही लोकांना. मी एखादा तुम्ही आपण एखादा उद्या मी काकडे सरांना खडा मारून पाहिला. काकडे सर किती रॅक्ट होत्यात, काकडे सर गप बसले का काकडे सर शांत बसले का रागावलेत का त्यांनी तोच खडा फेकून आणला, ते कधी कधी पाहायचं असतं. म्हणून याचा काही संबंध नाही या गोष्टीचा. निलेश लंके कुणीतरी आता मग आपले 2-3 जण बगलवच्चे हाताने धरायचे, त्यांनी सांगायचे निलेश लंकेनी पळ काढणार आहे का, हां रात्रंदिवस काम करतो. ठीक आहे, आज माझं सरकार जरी नाही पण उद्या भविष्यात आम्ही पण पॉझिटिव्ह एनर्जीने काम करतो ना. राहिलेले प्रलंबित प्रश्न कसे सोडावते 20-20 घंटे आम्ही पण काम करतो ना. हां, ते काही लोकांना आज ते पराभव मान्य नाही. मग आपलं निलेश लंके काय बोला का, मग 2-4 जणांना सांगायचं तू आपलं अशी बातमी लाव, तू मला सांगायचं तुझ्या चॅनलला हे लाव, आणि झालं सुरू. तसं काय नाही, मी 5 वर्ष तुमच्याशीच प्रामाणिक राहणार आहे. आणि असं काय घेऊन बसले नाही. उद्याला त्यांच्या डोक्यात असं ना परत 29ला पण आहेत ना आम्ही तयार त्यांच्यासाठी. हां, त्यांच्यासाठी कधी तयारी पूर्ण लंके साहेब तयार नाही. नमस्कार, मी आम्ही पत्रकार आज या ठिकाणी अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेशजी लंके
हे 2 दिवसांपूर्वी म्हणजे 28 एप्रिल मंगळवार रोजी श्रीगोंद्यात त्यांनी पत्रकार परिषद ए स्टार हॉटेल येथे आयोजित केली होती. आणि त्या ठिकाणी पत्रकारांनी श्रीगोंदा तालुक्यातील विकासांच्या मुद्द्यांवर असेल किंवा खासदार निधीतून काही कामं नाही झाली किंवा कुकडीचा पाणी प्रश्न असेल किंवा असे अनेकविध प्रश्न त्यांना विचारले होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्या विचारलेल्या प्रश्नांचा राग मनात धरून त्यांनी आमच्या काही सहकारी पत्रकारांना त्या ठिकाणी खाली आल्यानंतर, तुम्ही असे आडवे तिडवे प्रश्न माणसात विचारून तुम्हालाच फार समजतं का, असं वागत जाऊ नका, असले प्रश्न परत मला विचारायचे नाहीत. तसेच मी अनेक भागात फिरतो, परंतु मला असे प्रश्न कुणीच विचारत नाही. श्रीगोंदा तालुक्यातल्याच पत्रकारांना फार प्रश्न पडतात. अशी भाषा वापरून एक प्रकारे लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे त्या पत्रकारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच घटनेचा आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी निषेध करतो. लोकशाहीत पत्रकारांना कुणालाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणं न देणं हे समोरच्याचं कर्तव्य आहे. परंतु तसं न करता फक्त पत्रकार परिषद विचारलेल्या प्रश्नांचा राग मनात धरून खासदार निलेश लंके यांनी त्या ठिकाणी खाली आल्यानंतर काही सहकाऱ्यांना, हे तू इकडे रे, तूच लय मागाशी बोलत होता, तुला लय समजतं का, तुला लय ज्ञान आहे का, अशा पद्धतीने आरेरावी करून दमदाटीची भाषा वापरलेली आहे. आणि त्या सर्व घटनेचा निषेध आम्ही श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांनी आज या ठिकाणी केलेला आहे. आणि इथून पुढे जोपर्यंत निलेश लंके त्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत नाहीत, माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही सर्व पत्रकार त्यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या कुठल्याही बातमीला यापुढे प्रसिद्धी दिली जाणार नाही, असा निर्णय आमच्या सर्व पत्रकारांनी घेतलेला आहे. त्याबाबतचं निवेदन संसदेचे अध्यक्ष ओमजी बिर्ला असतील, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे, श्रीगोंद्याचे तहसीलदार असतील, पोलीस निरीक्षक असतील, यांना आम्ही सर्व पत्रकारांनी आज एकत्रित येऊन निवेदन दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं पत्रकार हा काही कुणाच्या स्वार्थापायी काम करत नाही, परंतु पत्रकार हे कुणाच्या तरी ताटाखालचे मांजर असल्यासारखं त्या दिवशी बोलत होते की तुला ह्याने सांगितलं असेल, तुला त्यांनी सांगितलं असेल, किंवा 2-4 चॅनलवाल्यांना हे सांगतात ते सांगतात. म्हणजे ही जी खासदारांची भाषा आहे ही चुकीची आहे. पत्रकार निस्वार्थ हेतूने समाजाचा आरसा म्हणून काम करत असतो आणि असं काम करत असताना एका खासदार पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पत्रकारांना टार्गेट करणं किंवा आरेरावीची भाषा वापरून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं हे 100% चुकीचं आहे. आणि या घटनेचा सर्वजण